अधिकारी साहेबांचं काय हालचाल रजिस्टर म्हणजे माहिती पण कुठे गेले काय आज या ठिकाणी मी राजू रामचंद्र भोवने लोकशाही पार्टीच्या वतीने इथं निवेदन देण्यास आलो पण आज या ठिकाणी 12:40 झाली तर मुख्याधिकारी अजून आले नाही ऑफिसला. त्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. मॅडम मुख्याधिकारी साहेबांचं काय हालचाल रजिस्टर म्हणजे माहिती पण कुठे गेले काय मुख्याधिकाऱ्यांचं आजच्या दिनांकाचा हालचाल रजिस्टर विचारला असता की त्याला कर्मचारी आपल्याला काही उत्तर देत नाही तर त्यांचा वेळ ऑफिसचा किती आहे काय कळायला काही मार्ग नाही. आणि हालचाल रजिस्टर विचारला असता तिथं आहेत मॅडम आहेत आणि एक आपले कर्मचारी आहेत पालिकेचे पण ते काही सांगायला तयार नाही. मनमाड शहरातील महालक्ष्मी चौक, तेली गल्ली, सिटी सर्वे नंबर 276 व 277 या नोंदणीकृत जागेवर संतोष महाले आणि विठ्ठल नेरकर या दोघांनी मनमाड नगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बेकायदेशीररित्या 4 ते 5 मजली इमारतीचे बांधकाम केले आहे. सदर इमारतीमध्ये मनपा परवानगीशिवाय बांधकाम करण्यात आले आहे. सार्वजनिक गटाराचे अतिक्रमण करून गटार बंद करण्यात आले आहे. पार्किंगची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. सदर इमारतीमुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्य, सुरक्षेला आणि वाहतूक व्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात लोकशाही पार्टीच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला तरी मनमाड नगरपालिकेकडून दिनांक 9/8/2023 रोजी मनमाड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून FIR क्रमांक 0345 अन्वये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल आहे. तरी पोलीस प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. याविषयीचे निवेदन देण्यात आले व दुसरे निवेदन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळील अतिक्रमण त्वरित हटवण्याबाबत. येवला मालेगाव रोड लगत मनमाड शहरात महामानव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा प्रतिष्ठित स्थळी उभारण्यात आला आहे. मात्र या पवित्र स्थळी सध्या 4ही बाजूने अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे. सदर परिसरात अनेक टपऱ्या, अनधिकृत गाळे उभारण्यात आले असून या ठिकाणी दारू विक्री, मटका, जुगार, पत्त्यांचे अड्डे, व्यसनाधीशांचे मैदान चालू असून परिसरात अनेक समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वावर असतो. त्यामुळे महामानव अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना होऊ शकते. ही मोठी गंभीर बाब आहे. याबाबत मागील वर्षी मनमाड शहरातील विविध संघटनांनी नगर परिषदेला निवेदन सादर केले होते व त्यांना आश्वासनही देण्यात आले होते की आम्ही अतिक्रमण काढू, पण अद्यापपर्यंत मनमाड नगरपालिकेने कुठल्या प्रकारची कार्यवाही केली नाही. तर यावर्षी दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. त्याआधी सदर अतिक्रमण हटवणे आवश्यक आहे. म्हणून जर 3 दिवसाच्या आत सदर अतिक्रमण हटवले नाही तर अन्यथा लोकशाही पक्षाकडून लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनमाड नगरपालिकेला लोकशाही पार्टी सर्वेसर्वा राजू नामदेव निर्भवणे व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी दिला आहे. अशा प्रकारे 2 निवेदन मनमाड नगरपालिकेला देण्यात आले.